ते पेपर कसा गेला? पेपर चांगला होता पण वेळच नाही. अरे यार, टाइमाचा अभाव. शुभमची पेपर सांगा. पेपर कसा गेला? आज पहिला मंगेशचा पेपर लय भारी गेला. आज मंगेशनं शीट घेतली. मंगेश एलिक्यू किती लिहिले? 3 एलिक्यू लिहिले, 1 सोडला. जंगी पार्टी झाल्यावर काल भाऊचा बर्थडे होता. जंगी पार्टी झाल्यावर आज पेपर दिला. तू सांगू शकता, तू तुझा एक्सपिरियन्स, तुझ्या क्लासमधला एक्सपिरियन्स शेअर करू शकता. माझी तेव्हा एकदम फाटली जेव्हा भाऊने 1 तास अगोदर 2 हे घेतल्या सप्लिमेंट. जशा 2 सप्लिमेंट घेतल्या तसे आमचे एसक्यू लिहिणं चालू होते. भाऊचं पूर्ण कंप्लीट झालं असेल. त्यांनी बिलकुल लगेच 40 मिनिटं बाकी असताना पहिली सप्लिमेंट दुसरी सप्लिमेंट. असा खूप भारी एक्सपिरियन्स होता आजचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेपर आज खूप छान गेलेला. डिस्कशन करणं चालू आहे. पेपर कसा गेला? एवढा छान नाही गेला, पण शुभमचा जास्त छान गेला. भाऊने डायरेक्ट सप्लिमेंट 2 सप्लिमेंट द्या 2 तासा अगोदर. पेपर पहा भाई, नंतर बघा. 2 तासा अगोदर 2 सप्लिमेंट. पेनातून धूळ काढत कुंदनने आज पेपर लिहिला. पेपरातून अक्षरशः धूळ निघत होता. आग लागली होती पेपराली. भाऊने एवढा पेपर लिहिला. उद्या भाऊंचा वायवा आहे. कशाचा वायवा आहे? संस्कृतचा वायवा आहे. 3 सप्लिमेंट एका घंट्यात. 3 सप्लिमेंट घेतल्या 1 तास अगोदर. बर्थडे सर. व्हिडिओ घे डायरेक्ट आम्हाला जमलाच नाही. त्यानंतर पित्तदोष मी पुरवलेला आहे. त्यामध्ये 7 ते 8 मार्क भेटून कार्डिओव्हास्क्युलर मध्ये 4-5 मार्क म्हणजे 5 आणि 5 10 2 12 12 आणि 5 किती झाले? माणूस धातू नाही लिहिला का? नाही दिलेलं नाही दादा. म्हणजे 20 मार्क याच्यामध्ये, त्याच्यात 20 मार्क, 40 मार्क 40 मार्क आणि 20 मार्क MCQ 60 मार्क. 5 तर होतेच आणि डिस्टिंक्शन मध्ये सुद्धा येते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 तास अगोदर घेतले आहे पुरवणी. पेपर कसा गेला? सोन्या पेपर भारी लिहिला आज. रेडो पेपर लिहिला. अभिजित भाऊ पेपर कसा केला रे? आज तोंड लपवायची अक्षरशः गंमत आलेली. भारी गेला नाही? मध्ये 3 म्हणजे झाले 10. कार्डिएक मध्ये 5-6 नाही 16 ने 3 20. कोणत्याच्या 3 भेटली? आणि तुम्ही बघू शकता आज कुंदनच्या पेपरातून अख्खा धूळ निघालाय. फक्त अख्खा धूळ, फक्त धुवा. आग लागली, फक्त आग. पेपर मध्ये आग. एवढा लिहिला. 2 सप्लिमेंट शिल्लक घेतल्या. सुटले किती भाई? एसक्यू पण सुटला. एलक्यू मध्ये फॅक्टर सुटले नाही. फॅक्टर्स थोडंफार सुटले आणि फॅक्टर सुटले आणि स्टेजेस 5-6 मार्क सुटला. 5-6 मार्कांचं सुटलं भाईचं. बाकी 95 मार्क भाऊली फिक्स आहे. फिक्स नाही पण लिहिलंय तेवढं फिक्स आहे. ओके. कॉलेजचा पहिल्या मध्ये मी 3 ते 4 कन्सिडर करतो. दुसऱ्या पित्तदोष 3 ते 4 फक्त. हा, मग ते जास्त एक्सप्लेन केलं. दुसऱ्या नंबर मध्ये 8 किमान 8 तर एक्सप्रेस करतो मी. 8 कोणता क्वेश्चन आहे? पित्त 9 पूर्ण 9. आणि कार्डियक सायकल मध्ये पण 8 एक्सप्रेस करतो मी. मास धातू मध्ये पण 8 एक्सप्रेस करतो. सगळे स्लो 24 आणि 6 30 मार्क. मध्ये कसा केला पेपर? आपण सगळ्यांचा सर्वे घेत असतोय. त्यामुळे पहिला एलिक्यू लिहिला तुम्ही. आला का पण तुम्हाला? किती पडतील? तिथं 7-8 पडतील. आणि सगळे एलिक्यू मध्ये किती येतील? ह्या एलिक्यू मध्ये 7 ते 8 पडतील. ह्या एलिक्यू मध्ये 7 ते 8 पडतील. हे 5-6 पडतील. ह्या 2 मध्ये 5-6 आणि ह्यात 5-6. म्हणजे बघा तुम्ही क्वेश्चन बघू शकता. पित्तेंनी पुरा केलेला होता. कार्डिएक सायकल पुरी करून आली होती. कार्डिएक सायकल हटकी सायकल इसलिए पुरी. कार्डिएक सायकल आणि एरिथ्रोपोएसिस एकदम सही लिहिलंय. एकदम सही लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय लिहिले माझं मला माहिती. मी वाताचे हिचे फक्त श्लोक लिहिलेत. ह्याचे फक्त काहीतरी ठोकून दिलं. पण सार्था लिहून टाकला. सार्थामध्ये स्रोतच लिहून आलेलो आहे. सार्थामध्ये ह्याचा मी धातूचा सार्था लिहिला. हार्ट साऊंड मध्ये काय सार्थाची व्याख्या काय होती? सार्वलम. कॉलेजमध्ये तर काही मिळालं नाही ताई. आता मिळाले तर आपण विचारू पेपर कसा करायचा. कसा केला पेपर? ठीक होता. पास होईल. पास होशील? हा. PZ व्याख्या पेपर मध्ये लिहिले.